आज अकोला येथे या यात्रेचा कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला, असे संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब व्यासपीठावर उपस्थित, ज्यांच्या निवडणुकीची चर्चा आज महाराष्ट्रभर आहे, ज्यांनी प्रवरानगरच्या डॉक्टरला चांगलं इंजेक्शन दिलंय असं खासदार निलेशजी लंके साहेब, व्यासपीठावर उपस्थित फाळके तात्या, सुनीताताई भांगरे, युवकांचे जिल्हाध्यक्ष अमितराव भांगरे, आमचे सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आमदार सुनीलजी भुसारा, पंडितराव कांबळे, सुनीलजी गव्हाणे आणि आदरणीय व्यासपीठ, सर्वांचीच माफी मागतो कारण वेळ भरपूर झालाय। पण अमोल दादा, या मतदारसंघात 2019 ला देखील गद्दारी झाली आणि अशीच परिस्थिती 2019 ला पक्षाची होती। त्यावेळेला जयंत पाटील साहेब प्रांताध्यक्ष झाले, तेव्हापासून पक्ष हा सारखा अडचणीतच असतो, पण प्रांताध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी एक निष्ठेनं पवार साहेबांच्या सोबत आहेत आणि पक्ष सांभाळण्याचं काम ते उत्तमपणे करतायत। पण ज्या वेळेला 2019 ला देखील गद्दारी होत होती, त्यावेळेला मी एक गोष्ट नेहमी सांगायचो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही। आणि अकोलेकरांनी 2019 ला ज्या वेळेला गद्दारी झाली, त्यावेळेला अकोलेकरांनी एक निष्ठेचा किरण म्हणून डॉक्टर किरण लहामटेकडे पाहिलं, पण आपण सगळ्यांनी ज्यांना निष्ठेचा आशेचा किरण म्हणून पाहिलं, तो गद्दारीचा आणि धोकेबाजीचा किरण निघाला। डॉक्टरनी खरं तर स्वाभिमानाने निष्ठेचे इंजेक्शन लोकांना द्यायला पाहिजे होते, पण या अकोल्यातल्या स्वाभिमानी जनतेला डॉक्टरांनी गद्दारीचं इंजेक्शन दिलं। ज्या वेळेला या अकोला तालुक्यातला नेता पवार साहेबाला सोडतो, त्यावेळेला त्या नेत्याच्या अंगावर गुलाल पडत नाही। याचं उदाहरण मधुकरराव पिचड साहेब आहेत। पिचड साहेबांनी 2019 ला पवार साहेबाला सोडलं, त्यावेळेला पिचड साहेबाला वाटायचं माझं जे वैभव आहे ते वैभव कायम राहील, पण पवार साहेबाला सोडलं की त्यांचं राजकीय वैभव या बहादर अकोल्याच्या जनतेने काढून घेतलं। त्यामुळं डॉक्टर पिचड साहेबाचं वैभव टिकलं नाही तर तुमचं इंजेक्शन काय टिकणार आहे? ज्या पवार साहेबांच्यामुळे तुम्हाला गुलाल लागला, स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांनी त्यावेळेला निष्ठेने तुमचं काम केलं, सामदाम दंडभेद वापरून काम केलं। तुम्ही आमदार झालं कीच त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्याला विरोध करायला खरं तर सुरुवात केली। हे सगळं पक्षांनी त्या ठिकाणी खपून घेतलं, पण ज्या वेळेला अडचणीचा काळ होता, शरद पवार साहेबाला हरवण्यासाठी दिल्लीवाले वाट बघून होते, शरद पवार साहेबांचं घर फोडत होते, त्यावेळेला डॉक्टर किरण लहामटेंनी पवार साहेबांसोबत निष्ठेने उभा राहावं ही अपेक्षा फाळके तात्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची होती। पण ज्या वेळेला पवार साहेबांची वेळ होती, त्यावेळेला तुम्ही पवार साहेबाला सोडलं। पवार साहेबांचा पक्ष चोरायसाठी ज्या ऍफिडेव्हिटवर तुम्ही सही केली, त्या ऍफिडेव्हिटवर सही करताना लामटे साहेब तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं। ज्या पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला, तो पक्ष मोठा केला आणि तो पक्ष चोरताना त्या ऍफिडेव्हिटवर ज्या ऍफिडेव्हिटवर मध्ये लिहिलं होतं की शरद पवार साहेब हे हुकुमशहाप्रमाणे वागतात, त्यांनी घर चालवलं असा पक्ष चालवला, त्या ऍफिडेव्हिटवर सही करताना तुमच्या मनाला 2 मिनिटं काहीच कसं वाटलं नाही, हा प्रश्न आम्हाला पडतो। आज
पवार साहेबांचा पक्ष चोरला, एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता लंके साहेब उद्या हा बाजार बुनगा उठून घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका, कारण आता ही सगळी बाप बदलणारी टोळी तयार झाली. यांच्यात एक जळगावचे नेते होते, ते नेहमी सांगायचे कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्रास चाललंय. आज अजितदादा लंके साहेब सांगतायत लाडकी बहीण सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीकडून राख्या बांधून घेतायत. बरं कोणती योजना कुणी सांगावी, फाळके तात्या याला काही मर्यादा आहेत? लाडकी बहीण हा शब्द अजितदादाच्या तोंडात शोभतो का? ज्या अजितदादानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणताय. अहो दादा, तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाहीत, महाराष्ट्रातल्या ह्या बहिणीचे कधी होणार आहेत? हे न समजणे एवढी महाराष्ट्रातली जनता खुळी नाही. ठीक आहे, अजितदादांनी पक्ष सोडला, पक्ष चोरला. अजितदादा पक्षातून का गेले हे सगळ्यांना माहित होतं. तुम्ही पक्षातून गेला आमचं काही म्हणणं नाही, पण पक्ष सोडल्याच्या नंतर तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी चोरून घेतला. तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. अहो दादा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या वडिलाचं छत्र 100 वर्ष जरी आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला ते अजून 10 वर्ष असावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. आणि आता आज हे लोक लाडकी बहीण म्हणणार, आज आम्ही विकासासाठी गेलो म्हणणार. अरे लोकांनी तुम्हाला निष्ठा आणि स्वाभिमानासाठी मतं दिले होते. माझ्या अगोदर सुनील गव्हाणेंनी जे सांगितलं की किती प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेलेत, मी त्याचा परत उल्लेख करणार नाही. गुजरातला ह्यांनी सोन्याची लंका करावी, पण मागच्या 2 वर्षात 17 प्रकल्प आपले महाराष्ट्रातले ह्यांनी गुजरातला नेले. त्या माध्यमातून 5,37,000 कुटुंबाच्या घरी जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप ह्या लोकांनी केलंय. अरे मग सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मतदान मागायला देखील तुम्ही गुजरातला जा, महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. लोकसभेमध्ये ह्यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला, त्यामध्ये ह्यांना यश आलं नाही. आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात केली. नाशिकमध्ये एक रामगिरी महाराज नावाचे महाराज मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल बोलतात. खरं तर साधू संतांची शिकवण आहे, सर्वधर्म समभावाची शिकवण ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. पण असे काही महाराज बोलतात, त्यावर मुख्यमंत्री जाऊन सांगतात की या महाराजांच्या केसाला कुणी हा धक्का लावणार नाही. म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देताय हिंदू मुस्लिम वाद होण्यासाठी. एक भारतीय जनता पार्टीचा आमदार लंके साहेब सगळा मोजला तो 4 आणे 1.5 फुटाचा आहे, पण तो 1.5 फुटा देखील मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतो. अरे बाबा, तू महागाईवर बोल, तू बेरोजगारीवर बोल, पण हा महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही. हा हिंदू मुस्लिम वाद कसा होईल याच्यावर बोलतो. पण ज्या लोकांना 2 जातीमध्ये तेढ निर्माण करायची आहे त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतो, त्याच्याकडे या सरकारचं लक्ष नाही. या सरकारचं लक्ष हे पक्ष फोडण्याच्याकडे, पक्ष चोरण्याकडे. आज आपल्या सगळ्याची उपस्थिती जर पाहिली तर आज सगळे डॉक्टर हे प्रवरानगरच्या डॉक्टर सारखे गोळ्या खाऊन झोपल्याशिवाय राहणार नाही, कारण आज काय कोणत्याही डॉक्टरला झोप लागणार नाही. आपण सगळ्यांनी ही भूमी, ही क्रांतिकारी राघोजी भांगरे जी ही ऐतिहासिक भूमी आहे, या भूमीला गद्दारी ही कधी त्या ठिकाणी माफ करत नाही ही भूमी ह्या गद्दारीला. आणि आपण ज्यांनी ज्यांनी पवार साहेबाला सोबत गद्दारी केली त्या सगळ्या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे ना. तुतारी वाजवायची आणि गद्दारी गाडायची आहे, गाडायची का नाही गद्दारी? इथं सगळे तरुणांच्या सोबत आमचे वयस्कर
सगळे पवार साहेबांच्या ला मानणारे टोपीवाले लोक आहेत आणि हे सगळे गद्दारीला धडा शिकवणार आहेत का? आवाज इकडे कमी येतोय, एवढ्या कमी आवाजात कसं व्हायचा? जरा तुमचा आवाज एवढा लांब वर तिकडे डॉक्टरच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत असा आवाज निघला पाहिजे. शिकवायचा आहे का धडा? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. पवार साहब तुम आगे पढ़ो, पवार साहब तुम आगे पढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे पढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे पढ़ो, अमोल दादा कोल्हे तुम आगे पढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.